आता निकालाची वेळ आलेली आहे. सांघिक आता त्याची पारितोषिकं दिली जाणार आहेत. त्यातलं उत्तेजनार्थ आणि प्रोत्साहनपर पारितोषिक जात आहे अन वसुंधरा हसली भारत इंग्लिश स्कूल. मॅडम या लवकर लवकर बसा, लवकर बसा, बसा बसा लवकर बसा पुढे. हां इकडे जा बाळा, लवकर बघा. यांनी इतकं सुंदर जे मासे पाण्यामध्ये पोहत होते स्केट बांधलं होतं, इतकं सुंदर त्यांनी ते इथे झेप घेतली होती. सूर मारला, म्हणजे झेप नाही म्हणायचं, सूर मारला होता. खूप छान. चला आणि आता धन्यवाद. यानंतर थँक्यू. यानंतर दुसऱ्या उत्तेजनार्थ पारितोषिक आहे अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल धरतीची हाक. हे नाटक यापूर्वी 9 वेळा प्रस्तुत केलं होतं, पण हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये, आणि प्रत्येक वेळेस प्रथम क्रमांकाचं मिळालं होतं. पण सरांनी आम्हाला एन्करेज केलं की मराठीमध्ये सुद्धा करायला पाहिजे. 19 तारखेला वनराईमध्ये जेव्हा नाटकाला पारितोषिक मिळालं तेव्हा थोडा होप आला की नाही 8 मिनिटाच्या नाटकाला पुरस्कार मिळू शकतं, तर 15 मिनिटाच्या नाटकाला प्रयत्न करायला हरकत काय. व 35 मिनिटाच्या नाटकाला एका दिवसामध्ये 15 मिनिटामध्ये करून या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर म्हणजे प्रयत्न केलेला आहे. अगदी थोडा हिंदीमध्ये सुद्धा वापर केला आहे पण शब्दांचा. पण धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला एन्करेज केल्याबद्दल. धन्यवाद मॅडम. आणि आता तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे 2000 रुपये कॅश प्राइज विथ स्मृतिचिन्ह झेप या नाटकाला आर्यन्स वर्ल्ड स्कूल वारजे. यांची तयारी तुम्ही बघायची होती सर. एक ट्रक भरून सामान प्रॉप्स बरोबर आले होते आणि त्याच्या सहित सगळे आले होते. तर वादन हे सगळं त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं. खूप छान तयारी होती, खूप सुंदर. यानंतर इथेच थांबायचं मॅडम. आता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडीचे बळी या नाटकाला. लहान मुलांना अभिनयामध्ये जेव्हा हे घेतलं जातं तेव्हा लहान मुलांचा बळी कसा जातो शाळेत, इतकं सुंदर नाटक होतं त्यांचं. लवकर लवकर यांना 3000 रुपयाची कॅश प्राइज विथ स्मृतिचिन्ह मिळत आहे. खूप सुंदर. हां बोला. जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी बालनाट्याच्या स्पर्धा होतात तेव्हा सरांनाही माहिती असेल की बालनाट्य स्पर्धांना बक्षीस देताना करंटक दिला जातो, पण रोख स्वरूपात पैसे देताना आयोजक बऱ्याचदा हात आखडता घेतात. का ते मला माहीत नाही.
जेव्हा मोठ्या लेवलची स्पर्धा असते, कॉलेजच्या मुलांची असते किंवा पुना गाडग्यासारखी मोठी स्पर्धा असते, तिथे 1-1 लाख रुपयाचं बक्षीस असतं. पण जो बेस आहे अभिनयाचा, जी बालरंगभूमी जो बेस आहे, या बालरंगभूमीला बक्षीस देण्यासाठी आयोजकांकडे 1,000 रुपये सुद्धा नसतात. आणि अशा वेळेला सरांनी आणि मॅडमनी येऊन पहिलं पारितोषिक 5,000 रुपयाचं ठेवलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की सर्व आयोजकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की कलाकार घडतो ना, तो बालरंगभूमीवरती घडतो. जे संस्कार व्हायचे असतात ना बालरंगभूमीचे किंवा एखाद्या नाटकाचे दिग्दर्शन म्हणून, लेखक म्हणून, हे सगळे संस्कार ना बालरंगभूमीवरती होतात. त्याला खत पाणी इथे मिळतं, मग त्याचं जे झाड व्हायला सुरुवात होते ना ते कॉलेजमध्ये होतं आणि मग पुढे मालिका, सिनेमा वगैरे या सगळ्या गोष्टी पुढे चालू राहतात. पण जिथे मूळ आहे ना त्या मुळालाच आपण कायम विसरतो आणि आपण फक्त वरती येणाऱ्या फुलांकडे आणि पानांकडे लक्ष देतो. अरे पण ज्या मुळानं तुम्हाला धरायला शिकवलं त्या मुळाला सगळेच आयोजक विसरतात. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी सरांचं आणि मॅडमचे खूप मनापासून मी त्यांचं आभार मानतो की त्यांनी एक नवीन पायंडा पाडलाय आणि तो महाराष्ट्रातल्या सगळ्या आयोजकांनी यापुढे कंटिन्यू चालू ठेवावा अशी मी सगळ्या आयोजकांना या व्यासपीठावरून आज विनंती करतो. धन्यवाद. सरांचे उदात्त विचार तुम्ही बघितलेले आहेत आणि असे नेतृत्व आम्हाला लाभले हे आमचं अहोभाग्य आहे सर. आणि आत्तापर्यंत पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक ही 2 नावं सगळ्यांच्या याच्यामध्ये गुंजतात. पुढच्या वर्षी डॉक्टर पी इनामदार करंडक गुंजणार आहे, ते तुम्ही सगळ्यांनी बघा की तेच पुढे सगळीकडे असणार आहे, याची मी खात्री देते सर. यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे पदक या नाटकाला मॉडर्न हायस्कूल, 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह. लवकर लवकर या. हां.